नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तसेच OTS म्हणजेच एक वेळ समझोता योजना जाहीर करण्यात आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, 2 लाख रुपयांची मर्यादा कशी लागू होईल, 50,000 रुपयांचे प्रोत्साहन कोणाला मिळेल, कोण अपात्र ठरणार आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर योजना का आणण्यात आली? राज्यातील शेतकरी सतत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडतात. यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाहीत आणि ते थकीतदार बनतात. परिणामी त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. तर कर्जमाफी कोणाला मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतले आहे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत कर्जफेड केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह एकत्रित थकबाकीच्या रकमेपैकी जास्तीत जास्त 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. नंतर पुनर्गठित कर्जधारकांनाही लाभ. तर अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित करून मध्यम मुदत कर्जात रूपांतरित करण्यात आले आहे. अशा कर्जधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर त्यांची थकबाकी निर्धारित अटींनुसार असेल तर त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्यांसाठी विशेष तरतूद. तर ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नंतर OTS म्हणजे काय? तर जर एखाद्या शेतकऱ्याची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला प्रथम 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम स्वतः भरावी लागेल. त्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंत शासनाकडून लाभ मिळेल. हीच प्रक्रिया वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS म्हणून लागू केली जाणार आहे. तर OTS साठी मोठी मुदत. OTS अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची अतिरिक्त रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नंतर नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी खुशखबर. सरकारने फक्त कर्जमाफीच नाही तर प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार केला आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. नंतर कमी कर्ज घेणाऱ्यांनाही लाभ. जर एखाद्या शेतकऱ्यांनी 2023-24 किंवा 2024-25 मध्ये घेतलेल्या कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याने प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. तर कोणत्या बँकांचे कर्ज पात्र? तर या योजनेचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, स्वनिधी कर्ज या संस्थांकडील कर्जांना लागू असेल. नंतर आधार आणि ॲग्रिस्टॅक नोंदणी आवश्यक. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅकवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. तर कोण अपात्र ठरणार? तर विद्यमान किंवा माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांचे सदस्य, केंद्र व राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी ज्यांचे 25,000पेक्षा जास्त वेतन, सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणारे, 25,000पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे आणि सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका, दूध संघांचे पदाधिकारी व अधिकारी विशिष्ट अटींसह. नंतर अर्ज प्रक्रिया कशी असेल? तर या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. शासन लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या योजनेमुळे
थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन असा मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेच्या ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेबाबत शासनाकडून पुढील सूचना आल्यानंतर त्याची माहितीही आपण या चॅनलवर पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.